नमस्कार. टीचर्स द इन्फ्लुएन्सर्स हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि हा विषय सुचण्याचं कारण असं की माझ्या आयुष्यावरती माझ्या शिक्षकांचा प्रचंड प्रभाव आहे. शाळेतल्या शिक्षकांपासून ते कॉलेजमधल्या शिक्षकांपर्यंत अनेक शिक्षकांनी मला घडवलं आहे, माझ्या विचारांना घडवलेलं आहे. आत्ता मी जे काही काम करते आहे ते या शिक्षकांच्या संस्कारांमुळे किंवा प्रभावामुळे आहे. मला आठवतंय मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये शिकले आणि सूचना ऐका असा जेऊरकर सरांचा माईकवरचा आवाज ऐकल्यानंतर वर्गामध्ये बेधुंद दंगा करणारी मुलं चिडीचूप झालेली मी बघितलेली आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा पर्यवेक्षिका आगरकर मॅडम आमच्या क्लासवरून आमच्या वर्गावरून जायच्या तेव्हाची ती त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आहे. अतिशय साधीशी एखादी साडी आणि लांब सडक वेणीचा शेपटा, कधीही त्यांनी आवाज चढवलेला नाही, पण तरीसुद्धा मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम अजूनही आहे. 10वीला इंग्रजी विषय शिकवताना लिमये मॅडमनी दर शनिवारी एका चांगल्या सिनेमाची गोष्ट सांगितलेली मला आजही आठवते. त्या गोष्टी मनामध्ये रुंजी घालतात, कारण तो इंग्रजी विषय आवडावा विद्यार्थ्यांना यासाठीची ती धडपड होती आणि ती आमच्यापर्यंत पोहोचत होती. आणि त्याच्यामुळे त्या धडपडीचं एक मोल आहे ना, तर ते कुठेतरी आतमध्ये रुजलं आहे की विद्यार्थ्यांना तो विषय आवडला तर ते अभ्यास करतील आणि अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला ते पूरक ठरेल. हा जो एक विचार होता तो त्यांनी कधी बोलून नाही दाखवला, पण तो आमच्यापर्यंत पोहोचत होता, त्यांच्या कृतीतून पोहोचत होता, त्यांच्या धडपडीतून पोहोचत होता. तसंच फर्ग्युसनला गेल्यानंतर तिथे संस्कृत हा मेन सब्जेक्ट होता माझा आणि तेव्हा धडफळे सर होते आम्हाला शिकवायला. आम्ही 5 जण होतो संस्कृतच्या क्लासमध्ये आणि 5ही जणांपैकी 2 जण आम्ही 2 मुली महाराष्ट्रीयन होतो. एक कोरियन मुलगा होता भान नावाचा आणि एक शेफाली नावाची पंजाबी मुलगी होती. तर असे आम्ही चौघंही वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या देशांमधून आलो होतो असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. धडपळे सर मला इंग्रजीमधून सांगायचे, मराठीमधून सांगायचे, कधी कधी हिंदीमधून सांगायचे. आदिशंकराचार्यांची सूत्र शिकवायचे, तेव्हा काहीतरी वेगळं वातावरण असायचं वर्गामध्ये. आणि जेव्हा ते संस्कृत नाटकांमधली सौंदर्यस्थळ सांगायचे, कालिदासाबद्दल बोलायचे, तर तेव्हाच काहीतरी वेगळाच त्यांचा प्रभाव असायचा. तर त्यांची जी समरसता होती, तन्मयता होती तो विषय शिकवण्याची, प्रत्येकच विषय शिकवण्याची, तर ती कुठेतरी आतमध्ये रुजलेली आहे आणि तो एक प्रभाव व्यक्तिमत्वावर पडला. तर या सगळ्या शिक्षकांमुळे मी जेव्हा शिक्षक झाले तेव्हा असं वाटलं की अशा शिक्षकांप्रमाणे मला होता आलं पाहिजे, एक इन्फ्लुएन्सर म्हणून काम करता आलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी. आणि विद्यार्थ्यांबरोबर काम करताना असं जाणवतं की ते फक्त माझ्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्या विषयापुरतं शिक्षकांकडे बघितलं जात नाही, तर ते अगदी उभे कसे राहतात, रोज काय वेश असतो आमचा, किती साधेपणाने राहतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांचे विचार कसे आहेत, ते सकारात्मक विचार करतात का सतत निगेटिव्ह बोलत राहतात, विद्यार्थ्यांबद्दल त्यांना किती आपुलकी आहे आणि मित्रत्वाची भावना आहे, या सगळ्याचा जो प्रभाव आहे तो समोरच्या विद्यार्थ्यांवर पडताना मी बघितलेला आहे. माझ्या आजूबाजूला असे अनेक प्रयोगशील शिक्षक आहेत की जे विद्यार्थ्यांसाठी धडपडत आहेत, त्यांच्याबरोबर प्रयोग करायला पुढे आहेत, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, बदलत्या पिढीबरोबर ते बदलत राहत आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ते आवडतं आहे मुख्य म्हणजे. आणि त्यांना असं वाटतं की या शिक्षकांनी आम्हाला घडवलेलं आहे, ते आमचे इन्फ्लुएन्सर आहेत. आणि म्हणूनच हा विषय मला सुचला की अशा धडपडणाऱ्या शिक्षकांची धडपड माझ्यापर्यंत पोचावी. हा खरं म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंटचा भाग आहे माझा हा पॉडकास्ट म्हणजे, पण ती सगळ्यांसमोरच पोचावी आणि मला जसा उपयोग होणार आहे तसंच अनेक जणांना त्याचा उपयोग व्हावा, हा त्याच्यातला एक छोटासा उद्देश आहे. तर दर शुक्रवारी सकाळी 9 वाजता हा पॉडकास्ट माझा प्रसारित केला जाणार आहे. दर शुक्रवारी एका नवीन शिक्षकाची धडपड आपल्याला ऐकायला मिळणार आहे, त्याला भेटायला मिळणार आहे. त्यांनी केलेले प्रयोग, त्यांनी केलेले खेळ, असं सगळं आपल्यासमोर येणार आहे. आणि असे अनेक शिक्षक इन्फ्लुएन्सर म्हणून कसं काम करतायत ते आपल्याला कळेल, मला कळेल, मी व्यक्ती म्हणून आणि शिक्षक म्हणून वाढत जाईल. तर हा माझा प्रवास आहे. या प्रवासामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर यावं असं मला फार मनापासून वाटतं आणि म्हणूनच हा पॉडकास्ट मी तयार केला आहे. पॉडकास्टचं नाव पुन्हा एकदा सांगते, टीचर्स द इन्फ्लुएन्सर्स.
दर शुक्रवारी सकाळी 9 वाजता तुम्हाला एका नवीन शिक्षकाची धडपड ऐकायला मिळेल, प्रयोगशीलता ऐकायला मिळेल, त्याच्याशी गप्पा मारायला, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ऐकायला मिळतील. तर नक्की माझा हा पॉडकास्ट बघत राहा आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, सूचना द्या. पहिलाच पॉडकास्ट आहे, माझा प्रयत्न आहे हा पहिला, त्याच्यामुळे काही सूचना असतील तरी सूचनांचंही स्वागत आहे. तर भेटत राहूया दर शुक्रवारी सकाळी 9 वाजता एका नवीन धडपडणाऱ्या प्रयोगशील शिक्षकांच्या गप्पांबरोबर. धन्यवाद.